मराठीत. मोठा बोला मोठा. काय झालं ते मला माहितीये, तुम्हाला माहितीये, नर्तकीला माहितीये काय? मोठ्यानं बोला मोठ्यानं. सांगतो या नर्तकीला सांगायचं ना सगळं सांगतो. हे बघा राज नर्तकी पण थोडं कान देऊ नये का? हे चोर साहेब आहेत. यांचे वडील या सावकाराच्या वाड्यामध्ये चोरी करत होते आणि चोरी करून मागच्या भिंतीला भगदाड पाहून पळून जात असताना ती निकृष्ट दर्जाची भिंत त्यांच्यावर कोसळली, त्यात ते जखमी झाले. म्हणून हे चोर साहेब या सावकाराची कंपनी घेऊन महाराजांकडे आले. महाराजांना असं वाटलं की सावकार दोषी आहे, पण सावकार म्हणजे महाराज मी कसं काय दोषी? मी फक्त पैसे द्यायचं काम करतो. भिंत बांधायला सांगितली ती येणे या मिस्त्री. मग सगळा डाऊट मिस्त्रीवर आला, कारण महाराजांचं म्हणणं आहे की मिस्त्री दोषी आहे. पण हा बादशाहचा बेटा म्हणजे महाराज मी त्या दिवशी भिंत बांधली, त्या दिवशी अंगाचं काम केलं होतं, भिंत बांधायला सांगितली ती येणे. मग याच्यावर डाऊट आला. मग गेलं इथं म्हणून हा म्हणते महाराज मी कसं काय दोषी? मी फक्त भिंतीला लांबी भरत होतो, पाणीच्या मागच्या गल्लीतून कोणीतरी लेडीज चालत गेली तर ती लेडीज बाई निघाली तू. आता सगळा डाऊट क्या आला? आता सगळ्यांचं म्हणणं आहे की तू दोषी. आता तू सांग बाय, या सगळ्या प्रकरणामध्ये तू दोषी आहे का नाही आहे? पाठांतर वा. आणि राज नर्तकी बाई, तुम्ही हे पण सांगा, तुम्ही त्या वाड्याच्या मागच्या गल्लीतून गेला पण बराच वेळ मला आलाच नाही. असं काय घडलं होतं त्या दिवशी हे मी सांगा. नाही मी घेतो छमछम. पायामध्ये घुंगरू बांधले. आता कुठं गेले घुंगरू? अगं बाई तूच गेली होती ना काय? असं काय करते? अरे सोन्या, कोण खरं बोलते कोण खोटा बोलते हे जाऊ दे सोन्या. माय तूच घेतली ना. अहो माय तूच होती. अगं पेन्शन देतो म्हणलं ना तुला. मुद्द्याचं बोल मुद्द्याचं. काय मी का तू पीए लक्षात ठेवायला? काय मुद्द्याचं बोला का? सारखा तू पेन्शन पेन्शन घेई ना तर तुला पेन्शन नाही आणि काय नाही बघा. पेन्शन पेन्शन पेन्शन. माय वडाची साथ पिपळाले नको लावू. सांग ना एकदाची. मुद्द्याचं बोल.
ऐ, बाटली आता तू पकड. महाराज पाय दुखू राहिले आता. त्याचं टेन्शन नाही. कुठे तू केस आहे ना? मग इतक्या वेळा बसून होता ना. चल भाला पकड. मी आता तू पट्ट्यावला. असाच हात पाहिजे. नाव घेतलं आता इथं. सोनाराला बोलावं लागतं. आता बोलवाच लागेल. केसचा निकाल लावाच लागेल. मला नको. चल सोनाराला आवाज दे. तुले या बाईची बाटली पकडायची आहे का? मग आता खऱ्या आवाजात आवाज दे. फक्त राजाचा राग पाहिला, माझा राग जर पाहिला ना राजाला काही इतकं काय का नाही. काय महाराज? खूप काही मध्ये बोलून घेतलं. म्हटलं विषय काय महाराज? विषय काय सांगायला खायची महाराज नाही यावेळेस मला बस द्यावं महाराज. बक्षिसाचा नंतर बक्षिसाचं नंतर बक्षिसाचं कुठं बोललो मी? पक्ष द्या म्हणजे मला या सगळ्या प्रकरणातून सोडून द्या महाराज. मग दुसऱ्या कोणाला तरी सांगायला जाऊ का? मग ज्याला कोणाला आम्ही सांगायला लावलं परदानजी बी त्यालाच करून. हे पहा, हे चोर साहेब आहेत. यायचे वडील या सावकाराच्या वाड्यामध्ये चोरी करत होते आणि चोरी करून मागच्या भिंतीला फक्ता पळून जात असताना ती निकृष्ट दर्जाची भिंत त्यांच्यावर पोचली. त्याचे जखमी झाले. म्हणून हे चोर साहेब या सावकाराची कंप्लेंट घेऊन महाराजांकडे आले. मग महाराजाला सावकाराने लिहितं बोलवलं. तर सावकार होते महाराज मी कसं काय दोषी? मी त्या दिवशी फक्त पैशाचं काम केलं. भिंत बांधायला सांगितली होती गेले या मिस्त्रीले. पण आई भाषेचा बेटा म्हणते महाराज मी कसं काय दोषी? मी फक्त त्या दिवशी भिंत बांधली होती. नाही मी त्या दिवशी अंगणाचं काम केलं होतं. भिंत बांधायला सांगितली होती मजूर आले. मग सगळा डाऊट मजुरावर केला. कारण महाराजांचं म्हणणं की मजूर दोषी आहे. पण हा भाषेचा बेटा म्हणते मी मागच्या गल्लीतून ती भिंतीच्या मागच्या गल्लीतून कोणीतरी लेडीज पाहिजे चालत पाहताना पाहिली तर ती निघाली राज नंतरची. पण सगळा डाऊट राज नंतकीवर आला. मग ती महाराजांना म्हणते महाराज माझी पेन्शन कधी देता? देतो म्हणलं ना नंतर मुद्दा तो मुद्दा नंतर मग हिने बोलवलं. तर हिला सांगितले की त्या दिवशी वाड्याच्या मागच्या गल्लीतून तीच गेली होती. मग कोणाकडे गेली होती? तुझ्याकडे. आता सगळा डाऊट त्यावर आला. आता सगळ्याचं म्हणणं आहे की तू दोषी आहे. महाराजांचं म्हणणं आहे तू दोषी आहे. पण त्याआधी हा दोषी होता. मग हा दोषी होता. मग हा दोषी होता. तुम्ही सगळ्या दोषी आहे. पण माया काय दोष आहे? लई वाईट लागलं.
प्रधानची होणं म्हणजे काही शौक नाही. इतकं टेन्शन तर काय मी त्याला प्रधानगी करणार. मी त्याला प्रधानगी करणार. राणी साहेबाच्या नात्यातले निघाले. राणी साहेबाचे भाऊ ना. आत्ते भाऊ आले ना वाटत त्याला. आत्ते भाऊ मी सोनार भाऊ. विषय काय ना प्रधानजी दुसऱ्याला प्रधानी करून टाकतो. सोनार भाऊ, आता एवढं सगळं होऊन मी तुम्हाला मॅटर लक्षात नाही आला का? नाही मॅटर लक्षात आलं महाराज, पण विषय लक्षात नाही आला. नाही मुरमुरे खाल्ले आता तुम्ही बघा करतो. लय विषय करू राहिले तुम्ही. विषय तर लय किडा येतो तू. काय नाव आहे तू? रहमान. लय मोठा किडा आहे रहमान. कारण पुन्हा दागिने बनवायला उशीर केला म्हणून राजनर्तकीला उशीर झाला म्हणून मजुरावर ठेवतात आणि त्याच्या आधी बिचाऱ्यात राहते ना मी स्त्रीवरती ठेवतात. पण आता मला तू दोषी वाटून मी कशा दोषी महाराज? आणि दोषी काही विषय नाही ना महाराज. कसं काय? आता महाराज मला सांगा, या सगळ्या दरबारात एक तुम्हीच बुद्धिमान आहे महाराज. होय म्हणून मी तुम्हाला विचारतो, विचारा महाराज मी कोण आहे? अरे सोनार आहे ना. हो ना महाराज, तसं नाही महाराज. मी कोण आहे महाराज? मी तू सोनार आहे ना. अहो महाराज, कोण आहे महाराज? मी कोण आहे? मी सोनार आहे ना तू. सोनार. अहो महाराज, आता तुम्हाला तुमचं म्हटलंय का? कोण आहे रे? आता मी परत जातो, परत तुम्हाला विचारतो. आता बरोबर सांगायचं, समजलं का? महाराज कोण आहे महाराज? सोनार आहे ना रे तू. सोनार. अरे हो महाराज, आहे मी सोनार, पण मी व्यावसायिक सोनार. आईच नवीन माहिती सांगितली. आता महाराज मला सांगा, मी व्यवसाय कशासाठी करतो? ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती. सोनार, तुम्ही व्यवसाय ना पैशांसाठी करता. बरोबर. आता महाराज मला सांगा, जर एखाद्या ग्राहकाने पैसे दिले नाही, त्या ग्राहकासोबत दागिन्याचा विषय करेल का महाराज मी? विषयच नाही ना. जर दाखला नाही मिळाले तर पैशाचा काही विषयच नाही ना. तर महाराज मी तसंच केलं. कसं? महाराज मला एका शेतकऱ्या दागिने म्हणून सांगितले महाराज, कारण त्याच्या मुलाचं लग्न होतं. आणि महाराज मी दागिने म्हणून पण ठेवले महाराज. म्हणून ठेव. पण पैसोना विषय कुछ गोष्ट आहे ना महाराज, म्हणून मी काय दागिने दिले नाही. अच्छा. तू शेठ
ज्याच्या पोराचं लग्न होतं तो शेठ कोण होता? तो दोषी आहे. कॉम्प्लिकेटेड झाली रे तू केस आता. पुन्हा नवीन आरोपी, पुन्हा काय कृष्ण. तो शेठ कोणी सांगा, त्याचं नाव सांगा. महाराज काय नाव सांगू तुम्हाला मी आता? तो शेठ आहे महाराज. इथे मग कोण आहे? कोण आहे शेठ? अरे आपले सावकार. महाराज याच्यात मुलाचं लग्न होतं महाराज. सावकार माहिती काय मला? आपल्या दागिने बनवायचे. ओके त्यांना वेगळं माहिती महाराज. घरचे दागिने वेगळे, राजधानी दागिने वेगळे म्हणून महाराज. महाराज त्याच्या घरचे दागिने ना प्युअर सोने घेते महाराज. सोने के प्युअर सोने के. आपली राजधानी आहे दागिने डुप्लिकेट आहे महाराज. पुरे डुप्लिकेट. अरे 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 माझ्या ही अशी झाली अशी इकडे. हा सोनार बोला पुढे बोला. बोलले त्या विषय महाराज. आज घरी काही पैसे मिळले दागिने दिले महाराज मी. ऐसा विषय महाराज पुढं. सापडला दोषी. खुशी के असले खुशी के सापडला दोषी. हा नाही का दोषी? मग काय झालं असायला? हा तूच पाय हा तो तूच पाय. माझ्या दरबाराच्या नागरिकांनी सावकारापासून सुरू झालेलं हे आरोपाचं सत्र सावकारावरच प्रधानजी एक न्यायचक्रात पूर्ण झालं नाही. हो म्हणूनच तर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आपण केव्हाच काढून फेकून दिली महाराज. वा 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 काय सुंदर वाक्य बोललात प्रधान. आहे ना? आम्ही एकदम खुश आहोत तुमच्यावर. अरे महाराजांनी कितीतरी दिवसानंतर मला भेट दिली. इतकं मोठं बक्षीस दिलं म्हणजे. इकडे हा थोडा गळ्याला खात म्हणून तिला सांभाळायला. आता इथं आम्ही नर्तकीला पेन्शन देत नाही आणि तुम्हाला बक्षीस. हा तर सावकार तुम्हाला तुमचा दोष मान्य आहे की नाही ते सांगा. मान्य असेल तर शिक्षेला तयार राहा. आणि मान्य नसेल तर का मान्य नाही हे सांगा. बोला महाराज. आता इतका वेळ मी गप्प होतो. आता डायलॉगच नव्हते तुम्हाला. महाराजांची मिरवणुकी म्हणजे ना महाराज. कसं आहे ना महाराज, कसं आहे इतक्या वेळ मी गप्प होतो पण आता राहत नाही महाराज. रावत नाही महाराज. त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं सगळं मला माहिती महाराज. सगळं माहिती. पण महाराज मला भीती वाटून राहिली महाराज. चालेल भीती वाटून हो महाराज. सावकार तुम्ही आमच्या दरबारात आहात आणि आमच्या दरबारामध्ये तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही. तुम्ही बिनधास्त नाव सांगत आहात. कसं नाव घेऊ महाराज आता त्यांचं? कसं म्हणजे लाज वाटून राहिली काय? मग उखाण्यात घ्या ना. म्हणा भाजी मेथीची. अरे आम्ही तुम्हाला सांगू राहील तुम्ही आमच्या दरबारात आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही बिनधास्त नाव सांगा. महाराज ज्या दिवशी आपल्या राज्यामध्ये खूप गोंधळ उडाला, खूप गडबड चालू होती महाराज. आणि शिवाय माझ्या मुलाचं लग्न सुद्धा होतं महाराज. त्या दिवशी माझ्या वाड्याच्या मागच्या गल्लीतून एक मिरवणूक निघाली होती. आणि त्या मिरवणुकीत प्रधानजी त्या मिरवणुकीत एक रथ होता. आता त्या रथाचा चाक त्या भिंतीला लागला म्हणून ती भिंत या चोराच्या बापाच्या वर पडली ना. असं झालं. ही मिरवणूक कोणाची होती? तो रथ कोणाचा होता? तो दोषी आहे. काय कॉम्प्लिकेटेड केस आहे तुझी. तो दोषी आहे प्रधानजी. पुन्हा नवीन आरोपी, पुन्हा कानमध्ये क्रिस्टल. ही मिरवणूक कोणाची होती सांगा सावकार. नाही महाराज. नाही
त्यांचं नाव नाही घेत आहेत महाराज, त्यांचं नाव नाही घेत आहेत. खूप मोठं नाव आहे त्यांचं. सगळे लोक मारतात महाराज, त्यांना नाही मारत. सावकार सावकार सावकार, तुम्ही आमच्या दरबारात आहात आणि आमच्या दरबारामध्ये तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही. वाताला वाताला तुम्ही बिनधास्तून नाव सांगा त्याचं. सांगा सांगा हा. महाराज. हा. महाराज. सावकार बोला. महाराज. बोला सावकार, बोला बोला. त्या दिवशी हा. त्या दिवशी तुमचीच मिरवणूक होती, ती तुमचा तो लप होता महाराज. काय? हेच मी नव्हतं. महाराजांचा लप होता? हो. काय महाराज, काय केलं तुम्ही हे? हा, काय केलं तुम्ही हे? हा, आता लागला थोडासा धक्का लागला असेल त्याला. थोडासा धक्का. हा. अरे पण मी काय म्हणतो, काय गरज होती तुम्हाला त्या या सावकाराच्या वाड्याच्या त्या तंग गल्लीतून तुमच्या असा रस्त्याची काय गरज होती? आता थोडासा धक्का लागला तर काय झालं? आणि या सावकारानं काही गरजूची करायला नको का? एवढा पैसा त्याच्यावर. आणि तुम्हाला काय वाटलं त्या गल्लीतून आम्ही गेलो म्हणजे काहीतरी राज्याचं हिताचंच काम करत अशी नाही. अरे पण असं कोणतं देश हिताचं काम करत होते तुम्ही? आणि तुमच्या लक्षात कसं येत नाही? काय? त्या दिवशी आम्ही कोणत्या देश हिताचं काम करत होतो आज आम्हाला लक्षात नाही. हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? अरे हे सगळे लोक माझे, हे सगळे लोक माझे, हे राज्य माझे. आणि या राज्यासाठी जर मी त्या गल्लीतून गेलो असेल तर हो मी आहे, दोषी आहे. चांगली करतो की नाही? ते सगळं काही माहित नाही मला. तुमच्यामुळे ती भिंत पडली. तुम्ही बर, मग मला सांगा आपल्या राज्यामध्ये न्याय निवाडा कोण करत? तुम्ही. दोषी कोण आहे कोण नाही कोण ठरवत? तुम्ही. मग मला ठरवू. प्रधानजी, आता आपल्याला डबल रोल करावा. म्हणजे महाराजावर आरोप आलेला आहे. महाराज आहेत दोषी. मग आता तुम्हाला वाटेल महाराज जर दोषी आहे तर मग न्यायाधीश कोण नाही? अरे न्यायाधीश ही महाराजाचं ना. महाराजाशिवाय कोणी आहे का? नाही. हे दोषी मीच न्यायाधीश. त्याच्यामुळे मला डबल रोल करावा. आता मी एक काम करणार, मी आरोपी बनून येईन. मग माझ्यातला न्यायाधीश माझ्यातल्या आरोपीला प्रश्न विचारेल. मग माझ्यातला आरोपी माझ्यातल्या न्यायाधीशाला प्रश्नाचं उत्तर देईल. मग माझ्यातला न्यायाधीश विचार करून ठरवेल की माझ्यातला आरोपी दोषी आहे का नाही. असं असतं ते फार अवघड असतं. राजा बनणं म्हणजे तुम्हाला काही जोक वाटतो का? बरं जाऊन आता आम्ही जाऊन येतो. हा बा, ही पगडी आम्ही काढतोय. इथं ठेवली. महाराज इथं बसले. माझ्या डोक्यावर पगडी आहे का? नाही. मी साधा आरोपी आहे. आता मी आरोपी आहे. हे नाही. मी आता जाऊन येतो. तुमच्या बोला आम्हाला. अरे हो, माझ्या कमी आरोपी झाल्यावर तुम्ही मिस्त्रीचा केला का झाला कपडेपणा करू नको. मी पुन्हा चालू आता. पुन्हा जाऊन येतो. काय पुन्हा पगडी काढली मी ना, हे पुन्हा बसेल महाराज. तुम्हाला राष्ट्रपती का मुक्काम करणार का? घरी जाणार. मला आता नीट करू देता. तर मी जाऊन येतो. पुन्हा एकदा तुझ्या प्लीज बोलो बोलो बोलो. बोला.
सकाळपासून मी सगळ्याला सांगून आलो, पण आता या छातीच्या भात्यामध्ये ताकद नाही. मेहरबानी करा. तुम्हाला सगळं माहिती आहे. हो, डबल रोलचा खेळ खेळून राहिला हे मी माहिती आहे. तुम्ही सगळेजण सांगून टाका, समजलं ना? हो, चला रे. सांगा पंचांची. सांगतो. आरोपी महाराज हा आरोपी आहे. आरोपी हे महाराज आहे. दरबारातल्या नागरिकांनो, तुम्हाला सकाळपासून चाललेली जी काही केस आहे ही सगळी इतकंभूत माहिती आहे. तर 1, 2, 3 गोंधळ झाला यो. त्यापेक्षा तुम्ही नाही एकट्यानं काय काय झालं सांगितलं तर पूर्ण नसतं का? कोण सांगू राहिला बा? आरोपी सांगू राहिला. आता या नव्हे. आता पगडी घातली मी. आता या एक एक करून मारता तुम्ही. ठीक आहे प्रधानजी, डबल रोल कॅन्सर. कॅन्सर. मग आता आता नवीन एकदम ट्रान्सफर. कशी मतदान आपण एक मशीन बनवली. जर राजा दोषी असेल तर हो टाकेल, दोषी नसेल तर नाही. एकदम सिंपल, ताबडतोब निकाल की आणायचं मशीन. चला आणा. लगेच मतदान ताबडतोब निकाल. आपलं म्हणजे एकदम पारदर्शक. पारदर्शक एकदम. चला ईव्हीएम आला. चला एकेकानं आता मतदान करा. पहिले कोणाला होतं? आता सावकार या. चला चला लवकर. हा मिस्त्री चला. नाही ते ना तुम्ही घ्या. तुझं नाव कसं रे? कसं तुला कोण मजूर. चला आता झालं का? आता कोण? सोना. खोटेच खाऊ नका. या. या लवकर. झाले सगळे. प्रधानजी तुम्ही बघा. हो तुम्हालाही सांग. पट्टेवाला तळागाळातल्या लोकांनाही आम्ही संधी देत असतो. या झालं मतदान. आता लगेच प्रिंट. आपलं कामच असं आहे. प्रिंट एक निकाल सोडला. नाही एरर पुन्हा प्रिंट. अरे कोणाला वाटतं रे? बिना रिंगटोनचा फोन. सायलेन्स मोडवर होता.
हॅलो हा हो नाही हा हा असं अचानक काय बरं बरं हा हो हा नाही नाही हा अरे हो 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 की नाही हा महाराणीची तब्येत खराब झाली महाराणीची तब्येत खराब झाली हेलिकॉप्टर वरून ॲम्ब्युलन्स बोलवेल आवाज आला काय आम्हाला जायला तुम्ही एक काम करा तुम्ही निकाल प्रिंट करा मी जर दोषी असेल तर माझ्यावर कारवाई होईल चला ताबडतोब निकाल काढा तुम्ही काढा निकाल मी येतो हा हॅलो न्याय न्याय हो प्रधान निकाल काढ मला न्याय पाहिजे निकाल काढतो हरम खुरुम खिरी कशी चावल आला निकाल काय अरे या निकालामध्ये तर महाराजांचा दोषी आहे ना हो मग आता काही नाही नाही गेला तुम्ही भिंत मी पडली तुम्ही पेन्शन मी डुबली अरे त्याचे हेलिकॉप्टर उडायच्या आतमध्ये गेले पकडा नमस्कार मी अमोल कुलकर्णी या नाटकाचा लेखक आहे आणि निरामय क्रिएशन ही आमची बुलढाण्यातली संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नाटकाच्या ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि आज आम्हाला इतका सुंदर हॉल आणि इतके चांगले प्रेक्षक इथे उपलब्ध झाले त्यामुळे आमचा उत्साह आणखी वाढला आणि याबद्दल मी आदरणीय भाईजी कोमलताई चांडक मॅडम आणि सुकेशजी धवत साहेब यांचे आणि बुलढाणा अर्बन परिवाराचे खूप 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 आभार मानतो. आणि मागे सुद्धा आम्ही गोवर्धन हॉलला असाच प्रयोग केला होता. तिथं सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. पुण्याला द बॉक्स नावाच्या थिएटरमध्ये आम्ही त्याचा प्रयोग केला. तोही हाऊसफुल ठरला होता. जिथे जाऊ तिथे या नाटकाची चांगली म्हणजे प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून सुद्धा आम्हाला चांगलं गौरवण्यात आलेलं आहे. मी सर्वांची ओळख करतो आणि पहिले सर्वांची ओळख मी करून देतो. आमच्या नाटकाचा दिग्दर्शक अतुल मेहकरकर हा खूप म्हणजे आमच्या नाटकाचा किंवा आमच्या ग्रुपचा एक आधार आहे आणि आमचे त्याचं झपाटलेपण जे आहे नाटकाचं त्यामुळंच आम्ही ही सगळे प्रयोग यशस्वीपणे करू शकतो. त्यानंतर राजेश पद्मने हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि अत्यंत चांगले कलाकार आहेत. शैलेश बनसोड हे सिरियल्समध्ये शॉर्ट फिल्म्समध्ये काम करतात. स्वतः त्यांनी शॉर्ट फिल्म्स लिहिलेल्या सुद्धा आहेत. शुभम गवई हे मुंबईला ॲक्टिंगच्या क्षेत्रातच करिअर करतात. अनेक सिरियल्स आणि फिल्म्समध्ये यांनी काम केलेलं आहे. आपल्या बुलढाण्याचेच आहे. अश्विन सरदार हा सुद्धा आमच्या ग्रुपचा एक बॅकबोन आहे. पुण्याला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. वर्क फ्रॉम होम करतो आणि फावल्या वेळामध्ये आमच्यासोबत नाटकही करतो. त्यानंतर निकिता मोरे ही मेकअपसुद्धा करते. हिनं मागच्या नाटकामध्ये आमच्या म्युझिकसुद्धा केलेलं आहे आणि तिने आता या नाटकात या प्रयोगात रोलसुद्धा केला आहे. त्यानंतर नंदिनी मुळे ही नवीनच आमच्या ग्रुपमध्ये
ते पूर्ण या नाटकाचा मेकअप केलेला आहे. त्यानंतर जय मुळे हे पहिलंच नाटक आहे आणि चांगल्या पद्धतीनं रोल यांनी केला. शुभम रोकडे आमच्या ग्रुपमध्ये आमच्या नाटकाची प्रसिद्धी करणे, संयोजन करणे हे सगळं काम तो सांभाळत असतो. इकडे याने ढोलकी पण वाजवलेली आहे आणि रोल सुद्धा या नाटकामध्ये केलेला आहे. अतिशय उत्तम गायक आहे, ढोलकी वादक आहे. आणि दीपक मोकळे हे SBI मध्ये कॅशियर आहे मेन ब्रँचला आणि आमच्या नाटकामध्ये आमच्या ग्रुपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. अभिलाष चौबे याने यावेळेला म्युझिक सांभाळलं, बॅकस्टेज सांभाळलेलं आहे आणि त्याचा स्वतःचा स्टुडिओ सुद्धा आहे. तर मी आदरणीय भाईजींना अशी विनंती करतो की त्यांनी त्याबद्दल 2 शब्द बोलावेत आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. आज आपण सगळ्यांनी बघितलं यथा राजा एक विनोदी नाटक आपण सगळ्यांनी बघितलं. नाटकामध्ये सर्व स्थानिक कलाकार आहेत. अतिशय उत्कृष्ट असं आपण प्रेझेंटेशन केलं. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर बुलढाणा ही एका संस्काराची संस्कृती नगरी आहे. आपल्यापैकी मागे बसलेल्या बऱ्याच लोकांना आठवत असेल, काही जर जुने लोक असतील तर बुलढाण्यामध्ये टेक नाटिका मंदिरमध्ये नाटकं व्हायची आणि त्यावेळेस बुलढाण्याची लोकसंख्या मोठ्या उंचीने 30-32 होती. दर महिन्याला मुंबईपुढे नाटक यायचं. त्यानंतर गर्दीवर नाटक व्हायला लागले. त्यावेळेस नियमित दर महिन्याला एक नाटक यायचं आणि सगळे नाटक हाऊसफुल जायचे. आणि त्या काळामध्ये मला एक 3-4 नाटकांचे नाव आठवतात. निष्पाप, मंतरली, चैत्रवेल, रायगडा जेव्हा जाग येते, अजून एक नाटकं लोकांनी जबरदस्ती दुसऱ्याशी करायला लावले प्रयोग. तर त्या कलाकारांना सांगितलं की सकाळी नाट्य प्रयोग करा, पण आम्हाला नाटक बघायचं आहे. ती रसिकता आता शहरात राहिली नाही. त्या मोबाईलमुळे सगळ्यांचं जीवन व्यस्त राहिलेलं आहे. तरीसुद्धा आज बरेच लोक या कार्यक्रमावर आलेत. आपण सुंदर असं या ठिकाणी सादरीकरण केलं. खूप काही करायला स्कोप आहे आपल्याला. याही पुढे आपण खूप यशस्वी व्हावं, नाट्य स्पर्धेत भाग घ्यावा आणि आपल्या बुलढाणा शहराचं नाव मोठं करावं अशी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.